मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता गौरी ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला आलेली असते। त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब हे तिला विचारतात, कोणावर तक्रार ठोकायची आहे तुम्हाला? त्यावर गौरी सांगते, मला तक्रार ठोकायची नाही, मला कंप्लेंट करायची आहे आणि मला त्या मातोश्रींच्या गुंड मुलाबद्दल तक्रार करायची आहे, शंकर नानासाहेब। त्याबरोबर आता इकडे हे ऐकून मग पोलीस म्हणतात, काय वेळ वगैरे लागले की काय मॅडम तुम्हाला? कोणाबद्दल बोलताय, कळतंय का? त्यावरती म्हणते, हो बरोबर कळतंय मला, मातोश्रींच्या त्या गुंड मुलाबद्दल। त्यावर मग ते पोलीस म्हणतात, मातोश्री कोण आहेत हे तरी तुम्हाला माहिती आहे का मॅडम? त्याबरोबर ती म्हणते, हो आहे ना, व्यवस्थित माहिती आहे मला। मातोश्री त्याच आहेत ज्या लोकांना घाबरवतात, सावकारकी करतात, लोकांना पैसे देतात व्याजावर, दुप्पट व्याजावर, आणि त्यांचा तो मुलगा जर लोकांना पैसे द्यायला वेळेवर नाही जमले तर गोरगरीब लोकांची घरं तोडतो, त्याच्याबद्दल तक्रार नोंदवायची आहे मला। त्यावर पोलीस म्हणतात, अहो ज्यांचं घर तोडलंय त्यांना प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला कसला प्रॉब्लेम आहे? त्यावर मग ती म्हणते, समाजात होणाऱ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांच्याबद्दल कारवाई करणं हे एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं, आणि म्हणूनच मी इथे तक्रार नोंदवायला आली आहे। आणि तसंही मी ज्यांच्याबद्दल तक्रार नोंदवायला आली आहे ना, त्या माझ्या मावशी आहेत, आणि माझ्या मावशीच्या घराबद्दलची तक्रार नोंदवत असताना मला तिची काही गरज आहे इथे असं वाटत नाही। आणि जर एखादी स्त्री पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवू इच्छित असेल आणि तुम्ही जर तिची तक्रार घेत नसाल तर हा कायद्याने गुन्हा आहे, आणि जर प्रॉपर वर्दी नसेल तर हा तर कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे। आणि मला वाटतं की त्याबरोबर लगेचच ते इन्स्पेक्टर साहेब तिच्याबरोबर नर्मीने पेश येत म्हणतात, मॅडम 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 अहो तुम्ही तर खूप जास्त रागवलात, एवढं रागवण्याची काहीच गरज नाही आहे, या ना या तुम्ही बसा, कोणाबद्दल तक्रार नोंदवायची आहे म्हणालात तुम्ही? या मी नोंदवतो तक्रार। त्याबरोबर मग लगेचच ती खाली बसते आणि सांगू लागते की मला त्या मातोश्रीच्या गुंड मुलाबद्दल तक्रार नोंदवायची आहे, जो लोकांना त्रास देतो, गोरगरीब लोकांची घरं मोडतो, तोडतो, त्याच्याबद्दल। त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो हो मॅडम चालेल ना, लिहून घेतो मी तक्रार तुमची, आणि मग ते पेन घेतात तक्रार नोंदवायला। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शंकर त्याच्या मित्रांबरोबर बोलत असतो, गुन्हा आहे आणि याच्यासाठी की मॅडमवर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। गौरी कधी देणार रिप्लाय भानावर येतात आणि गौरीला म्हणतात, सॉरी मॅडम सॉरी, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, मी घेतो ना तुमची तक्रार नोंदवून, लगेच तक्रार नोंदवून घेतो। त्याबरोबर सगळे लोक खाली बरोबर गौरी बसते। तर गौरी सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते, इतक्यात एक इन्स्पेक्टर म्हणतात की शंकर नाव आहे साहेब त्यांचं। त्याबरोबर मग इन्स्पेक्टर शंकर या नावाने कंप्लेंट नोंदवून घेतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे तोपर्यंत आता गौरीने इकडे रिप्लायसुद्धा दिलेला असतो शंकरला, आणि त्यामुळे शंकर खूप खुशही झालेला असतो। तर दुसऱ्या बाजूला भागा ही कृष्णाईकडे आलेली असते आणि ती कृष्णाईला म्हणत असते, कृष्णाताई रागवलं आहे काय माझ्यावर? बोलत नाही आहात म्हणून म्हटलं। त्याबरोबर कृष्णा म्हणते, तसं नाही ग भागा, पण तू कशाला बोलली बरं गौरीसमोर? तिचा स्वभाव कसा तापट आहे ते तुला माहिती आहे ना? त्याबरोबर लगेचच आता भागा म्हणू लागते, अहो हो कृष्णाताई, पण मी तरी काय करू? अहो तुमची अशी अवस्था बघितली आणि मग मला राहावलं नाही बघा, आणि म्हणून पटकन माझ्या तोंडातून निघून गेलं बघा खरं जे होतं ते। आणि एवढं तुम्ही कशापायी घाबरायलाय आणि एवढी काळजी तरी कशाला करायलाय? उलट मी आपल्या गौरीला सांगितलं ते बरंच केलं, आणि तसं बी कुठं त्या मातोश्री आणि त्यांचं ते पोरगं धुतळ्या तांदळासारखं आहे हो। त्याबरोबर मग इकडे कृष्णा म्हणते, नाही नाही, मातोश्री चांगलं आहेत स्वभावानं, खरंच चांगलं आहेत। आता आपण कसं गिरायकाकडनं पैकं घेतो तसंच त्यांचं बी आहे, त्या बी त्यांच्या गिरायकाकडनं पैकं घेतात। तर त्यात काय झालं एवढं? हे बघ, आपण त्यासनी असं वाईट बोलणं चुकीचं आहे, माणूस म्हणून त्या वाईट नाहीत, माणूस म्हणून खरोखर त्या लई चांगल्या आहेत, आणि एवढं चांगल्या आईचं पोरगं वाईट कसं बरं असू शकेल? तर दुसऱ्या बाजूला इकडे गौरीचा रिप्लाय आल्यामुळे आता शंकर आणि त्याचे मित्र खूप खुश होतात। इतक्यात आता हवालदाराचा त्यांना फोन येतो। शंकर म्हणतो, हॅलो बोला, आज कोणाला उचललं? त्याबरोबर हवालदार म्हणतो, साहेब तुम्हाला उचलायची वेळ आली आता। त्यावर शंकर म्हणतो, मला उचलायचा अधिकार मी फक्त दोनच व्यक्तींना दिला, एक म्हणजे मातोश्री आणि दुसऱ्या म्हणजे गौरी। त्याबरोबर मग आता लगेचच तो हवालदार म्हणतो, अहो शंकर दादा, प्रकरण लय गंभीर आहे, तुमच्यावरती तक्रार नोंदवली गेली आहे। त्यावर शंकर म्हणतो, काय, कोणाची एवढी हिंमत? त्याबरोबर मग आता लगेचच ते सांगतात की वहिनींनी केली आहे तक्रार। मग मात्र आता शंकर गप्पच बसतो। तर दुसऱ्या बाजूला जे खानावळीत जेवायला आलेले साहेब असतात ते इकडे आता
शारदाचीच वाट बघत असतात. शारदा तिकडे येते. ते शारदाला हाकही मारतात, पण शारदा त्यांच्याशी काही न बोलता तिकडनं आतमध्ये निघून जाते. ते साहेब टेबलावर एक पुस्तक ठेवून निघून जातात. शारदा ते पुस्तक बघायला येते, तर त्यामध्ये तिला सॉरीची चिठ्ठी सापडते. त्यानंतर इकडे आता जो शंकर आहे तो त्यांच्या मित्रांबरोबर एका दुकानावर आलेला असतो आणि दुकानाच्या मालकाला आता ते लोक मारत असतात. इतक्यात त्याला समोरून गौरी चालत येताना दिसते. आता त्याला असं चित्र दिसतं की गौरी तिकडनं समोरून चालत येते आणि आता असा शंकर इतर लोकांना मारतोय हे बघून गौरी त्याच्या एक खणावून मुस्कटात ठेवून देते आणि त्याला म्हणते की काय गोरगरीब लोकांना मारतोय, लोकांवर दादागिरी करतोय, काय समजतोय काय रे स्वतःला तू. शंकर म्हणत असतो, अगं गौरी एकदा ऐकून तरी घे माझं. गौरी म्हणते, काय ऐकायचं नाही आहे मला तुझं. ह्यो असा गुंड माझा मित्र असूच शकत नाही. नाही ह्यो गुंड नाही आहे माझा मित्र. त्याबरोबर मग आता शंकर काय करतो, शंकर पटकन जाऊन तिकडनं बाजूला होतो. त्याबरोबर शंकरचा मित्र त्याचे पाय धरतो आणि म्हणू लागतो, ओ दादा मला सुधारायचं आहे, मला काहीतरी कामधंदा द्या दादा. त्यावेळी शंकर म्हणतो, उठ रे उठ, मी तुझ्यासारख्या गुंड मवाल्याच्या मैताला पण जात नाही, उठ. त्याबरोबर शंकरला तो म्हणतो, असं काय करताय दादा, सुधारायचं आहे ना आता, मला द्या ना मग संधी, मला काहीतरी कामधंदा द्या दादा, कामधंदा द्या. शंकर म्हणतो, काही कामधंदा नाही आहे माझ्याकडे. तसा त्याचा मित्र लगेच म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही मला कामधंदा देणार नसेल तर मी फाशीच घेतो. त्याबरोबर गौरी म्हणते, बाबा नको असं काहीतरी करू. शंकर, जर तुझ्या मळ्यात काही काम असेल तर दे नंतरच्याला त्याला. त्याबरोबर त्याचा मित्र म्हणतो, आभारी आहे वहिनी, आणि तिकडनं चाललेला असतो. त्यावेळी लगेच गौरी त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, वहिनी कोणाला म्हणतो, वहिनीची काय भानगड आहे नवीन. त्याबरोबर तो म्हणतो, मी असं रामायणात वाचलं होतं, शिवाजी महाराज म्हणले होते की परस्त्री माते समान, आणि ते मग त्याबरोबर शंकर त्याला मागे करतो आणि म्हणतो, गौरी अगं तू केलंस ते चांगलं केलंस बघ, याला चांगल्या मार्गाला लावलंस, आता तू म्हणतेस म्हणून मी याला काम देतो. अरे बघतो काय मॅडम तापले आहेत, जा जरा काहीतरी थंड बिंड घेऊन ये. त्याबरोबर दुकानाचा मालक पटकन जातो आणि 2 आईस्क्रीमचे डबे आणतो. त्यानंतर गौरी आणि शंकर आईस्क्रीम खायला घेतात. गौरी शंकरला स्वतःच्या हाताने आईस्क्रीम भरवते. आता गौरीने शंकरला स्वतःच्या हाताने आईस्क्रीम भरवल्यावर शंकरसुद्धा गौरीला आईस्क्रीम ती खात असताना पुढे करतो. त्यावेळी आता गौरी विचारते, काय. तसा लगेचच शंकर म्हणतो, चीअर्स. तशी मग गौरी म्हणते, हा चीअर्स. आणि मग दोघंजण चीअर्स करतात आणि आईस्क्रीम खाऊन घेतात. आईस्क्रीम खाताना गौरी म्हणते, मला ना शंकर कळतच नाही, म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन या लोकांना काय मिळतं. सरळ मार्गानं पैका कमवायचा आणि पोट भरायचं सोडून लोक गुंडागर्दी कशापायी करतात. शंकर म्हणतो, मी तर बिलकुल या सगळ्यात पडत नाही, आज मळ्यात लई काम होतं, लई दमलोय बघा मी. त्यावर गौरी म्हणते, बरं चला आता मला निघायला हवं, मी निघते. नाही म्हणजे घराकडे आई वाट बघत असेल ना. त्यावर शंकर म्हणतो, होय या. आणि शंकर गौरीकडून तिच्या आईस्क्रीमचा बॉक्स घेतो. मग शंकर म्हणू लागतो, खरंच 2च लोकांमध्ये डेअरिंग आहे शंकरला हरवण्याची, एक ह्या वाघिणीमध्ये आणि एक मातोश्रींमध्ये. त्याबरोबर लगेचच आता शंकरचा मित्र म्हणतो, नाही ते समजा ठीक आहे, पण ह्या वाघिणीची डरकाळी, ह्या वाघिणीची डेअरिंग जर मातोश्रींपर्यंत पोहोचली तर मग मातोश्री काय डेअरिंग करू शकतात याचा पण जरा विचार असू द्या. त्याबरोबर लगेचच शंकर म्हणतो, बोलली 7.5 गप्रे. त्याच्यानंतर शंकर आता महादेवांचा दर्शन घेत असताना त्याला मातोश्रींचा चहाक ऐकू येते. कोणी केली तक्रार. त्याबरोबर शंकर म्हणतो, शक्यतो आता माझं मरण फिक्स आहे, देवाला माझी परीक्षाच घ्यायची. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.